आज आपण बघणार आहोत श्री दत्तात्रय आणि सप्तशृंगी देवीचा अनुग्रह, तसेच चंद्रगिरीतील कथा. दत्तांचा अनुग्रह. मंदाराचल आणि बद्रिकावन येथे घनदाट वृक्षराजी आहेत. ते सौंदर्य पाहण्यासाठी एकदा श्री शंकर श्री दत्तात्रय सोबत प्रवास करत होते. त्यावेळी त्यांना एके ठिकाणी हाडाचा सापळा झालेला एक 17-18 वर्षाचा तरुण मुलगा ध्यानस्थ बसलेला दिसला. तेव्हा शंकरांनी दत्तात्रेयांना त्यांच्याकडे जाऊन त्याच्या तपाचा हेतू विचारण्यास सांगितला. दत्तात्रय त्याच्या जवळ गेले. त्यांनी हे तपस्वी तरुणा अशी हाक मारली. त्यांचे शब्द कानी पडताच त्याचे डोळे किलकिले केले. तेव्हा दत्तात्रेयांनी तू एवढे घोर तप कशासाठी करतो आहेस असा प्रश्न त्याला विचारला. त्याने आपले डोळे उघडले, त्यांना नमस्कार केला आणि सांगितले, गेल्या 12 वर्षात येथे एकही माणूस मला कधी दिसला नाही. अंबाभवानीच्या कृपेने आपण भेटलात. आपण कृपाप्रसाद देऊनच जावे. त्यावर श्री दत्तात्रय म्हणाले, मी अतिसूत्र दत्त आहे. तू हे घोर तप का करत आहेस? यावर त्याने त्यांचे चरण पकडले आणि तो म्हणाला, गुरुदेव, मी धन्य झालो. माझे तप यशस्वी झाले. मी ईश्वर प्राप्तीसाठी तप करत आहे. ब्रह्मा, विष्णू व महेश यांचे एकत्रीकरण म्हणजे तुम्ही आहात. मी असा कोणता अपराध केला होता? माझी 12 वर्षे तुम्ही का उपेक्षा केलीत? श्री दत्तात्रयांनी त्याला उचलून आपल्या दिव्य बाहूंनी आलिंगन दिले. त्याचे सांत्वन केले. त्याला सर्वप्रथम सुदृढत्व दिले. त्याच्या मस्तकी वरदहस्त ठेवला व त्याला उपदेश दिला. त्यामुळे त्याची भेदबुद्धी नाहीशी झाली. माया नष्ट होऊन सर्वत्र एकच परमचैतन्य त्याला दिसू लागले. ही अवस्था तुला वारंवार दिसेल असा आशीर्वाद देऊन तुला शंकर भेटायला आले आहेत असे दत्तात्रेयांनी त्याला सांगितले. तो भानावर आला, आश्चर्यचकित झाला. दोघेही जण शंकरांच्या जवळ गेले. शंकरांनी त्याला मत्स्यच्या पोटातील अवस्थेची आठवण करून दिली आणि दत्तात्रेयांना त्याला सर्व सिद्धीचे सामर्थ्य देण्यास सांगितले. श्री दत्तात्रेयांनी त्याला अनुग्रह दिला. त्याला सर्व देवतांचे वरदान प्राप्त करून दिले. पंचमहाभूतांवर अधिकार मिळवून दिला. नाथ हे नाम, मच्छिंद्र हे स्वतःचे नाव, संप्रदायाची शृंगी आदी लक्षणे, कान विंधण्याचे संस्कार, परंपरा चालविण्याचे, शक्ती संक्रमित करण्याचे, दीक्षेचे सर्व सामर्थ्य दिले. 6 महिन्यानंतर श्री दत्तात्रय व शंकर निघून गेले. मच्छिंद्रही दक्षिणेकडे निघाला. आता पाहूया सप्तशृंगी देवीचा अनुग्रह. फिरत फिरत मच्छिंद्र आंबेचे जागृत ठिकाण असलेल्या सप्तशृंगी येथे आला. तो आंबेचे स्तवन करू लागला. स्तवन करतानाच संकटग्रस्तांसाठी एखादे दिव्य शास्त्र काव्य रूपाने रचण्याची त्याला इच्छा झाली. पण त्यासाठी देवतांना अनुकूल कसे करून घ्यायचे हा त्याच्यापुढे मोठा प्रश्न होता. अंबेचे दर्शन झाल्यास यातून काहीतरी मार्ग निघेल असे त्याला वाटले. म्हणून अंबेने दर्शन द्यावे यासाठी त्याने एका सप्ताहाचे अनुष्ठान मांडले. ती पूर्ण होताच अंबादेवीने त्याला दर्शन दिले. देवी म्हणाली, तुला शाबरी विद्या हवी आहे. मी सांगते तसे केले तर सर्व सिद्धी तुला प्राप्त होईल अशी सांगून देवीने त्याला तिच्याबरोबर मार्तंड पर्वतावर नेले. नाग अश्वस नावाचा वृक्ष त्याला दाखविला. बीज मंत्राने हवन केल्यानंतर मच्छिंद्र तो वृक्ष पाहू शकला. त्या वृक्षावर 52 वीर, 12 मार्तुका, सूर्यादी सर्व देवता व शस्त्रास्त्र देवता फांद्यावर विराजमान झालेल्या त्याला दिसल्या. पण त्या सर्व मूक होत्या. तेव्हा देवी म्हणाली, या सर्व देवता तुला अनुकूल होऊन विद्यामंत्र निश्चितच देतील. पण त्यासाठी तुला एक काम करावे लागेल. तू ब्रह्मगिरीला जा. तेथे अंजन पर्वतातून एक नदी दक्षिणेस वाहते. तेथे नदीच्या पात्रात हत्तीच्या पावला एवढे कुंडे आहेत. पांढरीच्या वेली घेऊन एकेका कुंडात एक वेल टाक. परत येताना त्या कुंडातील वेल सजीव असेल त्यात स्नान कर. त्या कुंडातले पाणी काचपात्रात बंद करून घेऊन परत येथे ये. मात्र त्या कुंडात स्नान केले की लगेच मूर्छा येईल. पण त्यावेळी आदित्याच्या 12 नावाचे सतत नामस्मरण केलेस तर तुला काही त्रास होणार नाही. तू शुद्धीवर येशील. ती पाणी या वृक्षावर शिपडले की एक देवता प्रसन्न होईल. तुला ज्ञान देईल. एका वेळी एकच देवता प्रसन्न होईल. तरी देखील तू अजिबात न कंटाळता
आवश्यक तेवढ्या खेपा घाल आणि सर्व देवतांना वश करून घे. एवढे सांगून देवी गुप्त झाली. मच्छिंद्राने वाटेतून पांढरीच्या वेली घेतल्या. देवीने सांगितल्याप्रमाणेच त्याने केले. एका कुंडातील वेल फक्त जिवंत राहिली. त्याने त्या कुंडात स्नान केले, पण त्याला लगेच मूर्छा आली. मात्र तरी देखील तो सूर्य नामाचा जप करतच राहिला. तेव्हा सूर्य त्याच्या समोर आला. सूर्याने त्याला सावध केले, त्याची इच्छा विचारली आणि तू यशस्वी होशील असा त्याला आशीर्वाद दिला. त्या आदित्य कुंडातील पाणी घेऊन मच्छिंद्र परत मार्तंड पर्वतावर गेला. त्या दिव्य वृक्षावर ते पाणी शिपडताच सूर्यदेवता प्रकट झाली. त्याला वरदान देऊन तू बोलावशील तेव्हा लगेच हजर होईन असे आश्वासन तिने दिले. अशा प्रकारे मच्छिंद्राने न थकता 7 महिन्यामध्ये 100 कुंडांची प्रदक्षिणा घातली. सर्व देवता त्याला प्रसन्न झाल्या. सर्व देवतांनी त्याला विद्या दिली. त्यानंतर त्याने शाबरी विद्या हा काव्यग्रंथ लिहिला. त्याची एक इच्छा पूर्ण झाल्यानंतर त्याने पुन्हा तीर्थयात्रा करण्यास सुरुवात केली. आता पाहू चंद्रगिरी येथील ब्राह्मण स्त्रीला भस्मदान. तीर्थयात्रा करत करत मच्छिंद्रनाथ वंग देशात आला. सागराच्या किनारी असलेल्या चंद्रगिरी नावाच्या एका गावात तो गेला. तिथे सूर्योदय पाल व त्याची पत्नी सरस्वती हे गौड ब्राह्मण दाम्पत्य राहत होते. पुत्र नसल्यामुळे ते दाम्पत्य दुःखी होते. कोणीही काही उपाय सांगितला तरी पुत्रप्राप्तीसाठी सरस्वती तो उपाय करत असे. त्याच्या घरी भिक्षा मागण्यासाठी मच्छिंद्रनाथ आला. त्यावेळी ब्राह्मण घरी नव्हता. जय अलक निरंजन अशी हाक ऐकताच घरातील स्वागत करण्याच्या पद्धतीप्रमाणे सरस्वतीने मच्छिंद्राला घरात बोलावले. तिने त्याची आदराने पूजा केली. नमस्कार करण्यासाठी वागताना मात्र तिला हुंदका आला. ती रडू लागली. नाथाने तिला रडण्याचे कारण विचारले. पुत्र नसल्यामुळे माझा जन्म व्यर्थ आहे, आम्ही खूप दुःखी आहोत असे उत्तर तिने दिले. नाथांना वाईट वाटले. त्यांना तिची दया आली. त्यांनी विचारले, माझे ऐकाल का? मनात कोणताही संशय न आणता मी सांगितलेला उपाय कराल का? तिने हो म्हणताच नाथांनी आपल्या झोळीतून भस्माची एक चिमूट काढून तिच्या हातात दिले आणि सांगितले, हे अतिशय शक्तियुक्त दिव्य असे भस्म आहे. न विसरता कोणतीही हेळसांड न करता या भस्माचे सेवन कर. हरिनावाचे ऋषी तुझे पुत्र म्हणून अवतार घेतील. 12 वर्षांनी मी परत येईन. तेव्हा तो मोठा झालेला असेल. त्यावेळी मी त्याला दीक्षा देईन. तो खूप प्रसिद्धी मिळवेल. सरस्वतीला या गोष्टीचे आश्चर्य वाटले. मच्छिंद्रनाथ तेथून गेल्यानंतर ते भस्म लगेच खाण्याऐवजी तिने त्या भस्मीची पुडी बांधली. तिने हे व्रत गुप्त ठेवण्याऐवजी शेजारच्या आजूबाजूच्या सर्व बायकांना सांगितले. तिला वाटले होते की त्या सर्व तिचे कौतुक करतील, पण नेमके उलटे झाले. त्या बायकांनी चेटूक, जादूटोणा याविषयी सांगून तिला भीतीच घातली. त्या बायकांच्या उलटसुलट विचारांमुळे ती गोंधळली. तिची द्विधा मनस्थिती निर्माण झाली. शेवटी तिने ते भस्म न खाण्याचा निर्णय घेतला. अंगणातील एका कोपऱ्यामध्ये उकिरंडा होता. उकिरंड्यामध्ये गायीचे शेण, गवतकाडी यांच्या केरकचऱ्याचा मोठा ढीग साचलेला होता. त्या उकिरंड्यात तिने मच्छिंद्रनाथांच्या शब्दाचा अर्थ लक्षात न घेता ते भस्म टाकून दिले आणि जसे जसे दिवस जाऊ लागले तसतशी हा प्रसंग ती विसरूनही गेली.